ऋषी, काय चाललंय? अभ्यास करतोयस का? हो, आमचे शिक्षक म्हणाले की भारताच्या पंतप्रधानांवर एक सादरीकरण तयार करा. तुला माहिती आहे का की स्वातंत्र्यानंतर खूप पंतप्रधान होऊन गेलेत? हो, भारताच्या कार्यकाळात पंतप्रधानांचा खूप महत्वाचा वाटा आहे. त्यांनी आपल्या देशाला कसा आकार दिला आहे यावर चर्चा करायला खूप मजा येईल. तुझ्या सादरीकरणाला मी मदत करू का? हो प्लीज, मला माझं सादरीकरण खूप आकर्षक बनवायचं आहे. चल सुरू करूया. पंतप्रधान भारत सरकारचा प्रमुख असतो. स्वातंत्र्यापासून भारताने 15 पंतप्रधान पाहिले आहेत, ज्यात अंशतः पंतप्रधान देखील समाविष्ट आहेत. पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू 1947 ते 1964. त्यांनी भारताला एक आधुनिक राष्ट्र बनवण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि विज्ञानावर भर दिला. त्यानंतर गुलजारीलाल नंदा यांनी 1964 आणि 1966 मध्ये 2 वेळा कार्यवाहक पंतप्रधान म्हणून कार्य केले. आणि त्यानंतर कोण आले? लाल बहादूर शास्त्री 1964 ते 1966. जय जवान जय किसान हा घोषवाक्य प्रसिद्ध असलेले शास्त्रीजी 1965च्या युद्धात भारताचे नेतृत्व करत होते. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या का? हो, इंदिरा गांधी 1966 ते 1977 आणि 1980 ते 1984 त्यांनी ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजेच हरित क्रांती सुरू केली आणि 1971 मध्ये बांगलादेश मुक्ती युद्धाच्या वेळी भारताचे नेतृत्व केले. आणि त्यांच्यानंतर कोण झाले? मी त्यानंतरच्या पंतप्रधानांची यादी सांगतो. त्यानंतर आले मोरारजी देसाई 1977 ते 1979. पारदर्शकतेवर भर दिला. चरण सिंग 1979 ते 1980. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केले. राजीव गांधी 1984 ते 1989. तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्राला प्रोत्साहन दिले. विश्वनाथ प्रताप सिंग 1989 ते 1990. सामाजिक न्याय सुधारणा आरंभ केल्या. चंद्रशेखर 1990 ते 1991. आर्थिक संकटाच्या वेळी कार्य केले. व नरसिंह राव 1991 ते 1996. भारताच्या अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर उघडलं. अटल बिहारी वाजपेयी 1996 1998 ते 2004. आर्थिक सुधारणांमध्ये आणि महामार्गांच्या प्रकल्पात योगदान. डॉक्टर मनमोहन सिंग 2004 ते 2014. अर्थव्यवस्थेला मजबूत केले. नरेंद्र मोदी 2014 ते आतापर्यंत स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि इतर अनेक योजनांवर काम करत आहेत. किती उत्कृष्ट नेत्यांची यादी आहे. धन्यवाद दादा. पंतप्रधानांबद्दल शिकल्यावर मला कळलं की एक चांगला नेता देशासाठी किती महत्वाचा असतो. खरं आहे, नेत्यांचा दृष्टिकोन राष्ट्राला आकार देतो. पण लक्षात ठेव, चांगले नागरिकत्व आपल्यापासून सुरू होते. आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात उदाहरण ठेवून नेतृत्व करावं लागेल. मी माझ्या सादरीकरणात त्यांच्या योगदान आणि मूल्यांचा समावेश करेन. खूप छान.